मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्याची हॉस्पिटलमध्ये अवस्था आता खूपच नाजूक झालेली असते. सत्याला बिचाऱ्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो आणि मग काय, आता डॉक्टर तिथे येतात, सत्यावर उपचार करत असतात. सत्या आता झोपेतसुद्धा वाघमारे कुठे आहात तुम्ही असं ना बोलत असतो. आणि मग काय, डॉक्टरांना कळतं की नक्की पेशंटला काय होतंय, हे वाघमारे कोण आहेत यांना बोलवून आणायला हवं. आणि मग काय, तो आता बाहेर येतो, सर्वांना सांगू लागतो, या वाघमारे कोण आहेत यांना लवकर बोलावून घ्या तुम्ही. यांच्यामुळे ना यांना त्रास होतोय. यांच्या डोळ्यांसमोर हे आले किंवा त्यांचं आवाजही ऐकला ना पेशंटने तर हे पेशंट ना क्लिअर होतील. आता पुढे सत्या हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो आणि मंजूने सत्याला गोळी झाडलेली असते. म्हणून बाहेरचं जे वातावरण असतं ना एकदमच बिघडून गेलेलं असतं. जाधव साहेब कमिशनर साहेबांना बोलत असतो, आता लोकांची काय डिमांड आहे की वाघमारे मॅडमनी आत्ताच्या आत्ता त्यांच्या ड्युटीवरून निघून जायला हवं, त्यांना सस्पेंड मिळायला हवं. म्हणूनच लोकांना असं करताय, मग आपण तसं करायचं का? तर कमिशनर बोलतो की नाही, त्यांनी थोडी ना काही चुकीचं केलं आहे, बरोबरच केलं आहे त्यांनी, सत्य ऐकत नव्हतं म्हणून गोळी झाडली आहे. सत्याला बरं वाटावं म्हणून मंजू आता गुडघ्यावरती बसून एक एक पायरी चढत असते, डोक्यावरती टोपली असते आणि आता मंजूला खूप तहान लागलेली असते. मंजूच्या पायातून बाहेर रक्तही येत असतं, पूर्ण पायऱ्या रक्ताने भरून गेलेले असतात आणि तरीही ती काही पाणी पित नाही, तिला फक्त सत्याची ओढ असते. आता घरामध्ये अमृताचा जो नवरा असतो ना, तो आता अमृताला बोलू लागतो, एकच नंबर काम केलेलं आहे तुझ्या बहिणीने, माझा दुश्मन तो सत्या जिवंत राहणारच नाही, मला माहिती आहे. असं बोलून तो आता जोरजोरात ना हसू लागतो. आणि तेवढ्या तिथे बलमा येतो. बलमा बोलतो की वाघमारे मॅडम कुठे आहेत? तर आता लिंबाराज बोलू लागतो, काय रे, काही कमी जास्त झालंय का सत्याला? तर बलमा बोलतो, तुला चीर फाडून टाकेल मी, सत्याबद्दल असं बोलू नको तू, मला सांग आधी तो कुठे? आणि मंजूचा लाईव्ह व्हिडिओ सुरू असतो. तो व्हिडिओ आता बलमा त्याला मोबाईलमध्ये दाखवतो आणि बोलू लागतो, हा तर आपलीच मंजूचा व्हिडिओ दिसतोय. मंजू जवळच्याच देव्याच्या मंदिरात जात असते आणि तिला बोलविण्यासाठी एक एक करून आता सर्वजण घरातून बाहेर पडतात. मात्र लिंबराज हा तिथेच बसून राहतो. मंजू आता देवी आईच्या मंदिराच्या माथ्याजवळ पोहोचलेली असते आणि ती आता गुडघ्यावरती बसून गोल गोल राऊंड मारत असते. बलमा, सुनंदा, अमृता मंजूला समजवत असतात, मंजू अगं काय करतेस तू, तू चल बरं, उठ बरं. तर मंजू बोलते, नाही, माझ्यामुळेच आज सत्य हॉस्पिटलमध्ये आहे, मला माझ्या पापांची शिक्षा मिळायलाच हवी. आणि मी तुम्हाला सांगते ना, मला यायचं नाही आहे, प्लीज मला अडू नका, तुम्हाला देवी आईची शपथ आहे, मला कोणीच ना समजू नका. तर मंजूला बलमा बोलत असतो, अहो पण वहिनी तुम्हाला सत्य बोलवतोय तिकडे, तो बेशुद्ध आहे. तर मंजू बोलते, जोपर्यंत माझा सत्य शुद्धीवरती येत नाही ना, तोपर्यंत मी अशीच गोलगोल राऊंड मारणार आहे. मंजूची अशी अवस्था पाहून अमृता, बलमा आणि सुनंदा या सर्वांना धक्काच बसतो आणि ते त्याच्या मागावरच ना हळूहळू चालू लागतात. आता आतमध्ये जी जोगीनबाई असते ना, ती बोलू लागते, ये बाळा, तुझा थोडंच ना वेळ राहिलाय, आता तू जे करते ना ते तुला नक्कीच मिळणार, थोडंच फक्त पुढे ये तू, असं ती बोलत असते. इकडे चित्रकार सत्याला बोलत असतो, सत्य बाळा, काळजी करू नको, तुझा बाप इथे बसलाय, तुझा हा बाप तुला काही होऊच देणार नाहीये. मंजू आता मंदिरात पोहोचते, दिव्या इकडे सत्यजितासाठी प्रार्थना करते. प्रार्थना करत असताना ती हात जोडते आणि हात जोडत असताना बिचारी मंजू जोराची खाली खाली कोसळते आणि ती पूर्णपणे आता होऊन गेलेली असते. तिच्यामध्ये अजिबातच ना एनर्जी राहिलेली नसते. ती इकडे खाली पडते आणि इकडे सत्या डोळे उघडतो आणि जोरात बोलतो की वाघमारे मॅडम, आणि इथेच आजचा भाग संपतो.